हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। पावसाळ्यातल्या ऊन पावसाच्या खेळात गरमागरम सुवासिक आणि खमंग अळूवडीचा आस्वाद घेण्यात एक वेगळीच मजा असते, बरोबर ना? पण बहुतेक वेळा तळल्यानंतर ती तेलकट होते आणि किंवा मग त्यात कुरकुरीतपणा कमी होतो आणि याचेच आपल्याला वाईट वाटते। म्हणूनच आज आपण अशी एक खास सिक्रेट ट्रिक पाहणार आहोत जी तुमच्या अळूवडीला देईल परफेक्ट खमंगपणा, बाहेरून कुरकुरीतपणा आणि आतून मऊसर टेक्स्चर, आणि शिवाय भरपूर लेयर्समुळे प्रत्येक घासात मिळेल स्वादाचा उत्सव। ही रेसिपी फक्त घरगुतीच नाही तर पाहुणचारात, टिफिनमध्ये आणि किंवा मग पावसाळी संध्याकाळी मस्त गरम चहासोबत खाण्यासाठी एकदम योग्य आहे। बनवायला सोपी पण खायला अप्रतिम अशी ही अळूवडी एकदा केली तर घरातले सगळेच तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत। चला तर मग पाहूयात अळूवडीची रेसिपी। प्रथम पाहूयात साहित्य। 15 ते 20 अळूची पाने मध्यम आकाराची आणि ताजी व स्वच्छ धुवून घेतली। 1 कप बेसन, 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ, 2 टेबलस्पून बारीक रवा, 1 टेबलस्पून चिंचेचा कोळ आणि किंवा मग कोकमाचे आगूळ, 1 टेबलस्पून गूळ बारीक केलेला, 1 टेबलस्पून लाल तिखट मसाला, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून धने जिरे पूड, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून तीळ, मीठ अगदी चवीनुसार, आणि याशिवाय तुम्ही ओव्याचाही वापर अळूवडीत करू शकता। आता पाणी आवश्यकतेनुसार आणि तेल लागणार आहे तळण्यासाठी। तर आता सिक्रेट ट्रिक्स पाहूया। बेसनात तांदळाचं पीठ आणि बारीक रवा घालून घ्यायचा। यामुळे अळूवडीचा बाहेरचा थर परफेक्ट कुरकुरीत होतो आणि आतला भाग मऊ राहतो। आणि तसेच वड्या वाफवल्यानंतर पूर्ण थंड झाल्यावरच त्या तळायला घ्यायच्यात, त्यामुळे त्या अजिबात तेलकट होणार नाही। तर चला मग कृतीही पाहून घेऊयात। पानं तयार करणे। अळूची पानं स्वच्छ धुवून देठाचा दाढ भाग हलक्या हाताने काढून टाका, म्हणजे पानं गुंडाळायला सोपी जातात। मसाला तयार करणे। मोठ्या वाडग्यात बेसन, तांदळाचं पीठ, रवा, चिंचेचा कोळ, गूळ, तिखट, हळद, धने जिरे पूड, गरम मसाला, तीळ, मीठ आणि पाणी घालून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा। एका पानावर मसाल्याचा थर लावा, त्यावर दुसरे पान ठेवा आणि पुन्हा मसाला लावा। अशा 4-5 लेयर्स तयार करून घ्यायच्या। आणि मग या लेयर्स तयार झाल्यावर पान अगदी घट्ट गुंडाळून छान असा रोल तयार करून घ्यायचा। दोन्ही बाजूनी नीट तो दुमडून नीट सेट करायचा। आता हे तयार रोल वाफवणीत 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचे आणि नंतर हे रोल पूर्णपणे थंड होऊ द्यायचे, अगदी रूम टेम्परेचरवर। थंड झालेल्या रोलचे 1-1 इंचाचे तुकडे कापायचे आणि गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। गरमागरम अळूवडी हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व करायची। तर मग तयार आहेत आपल्या खमंग कुरकुरीत अळूवडी। माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा, शेअर करा आणि ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह। थँक्यू।